मुंबईच्या दहिसरमधील पांडुरंगवाडी मेट्रो स्थानकाजवळील मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पाचं बांधकाम सुरू आहे. विकास कामांसाठी सुरू असलेल्या खोदकाम आणि ब्लास्टिंगमुळे इमारतीच्या भिंतींना तडे जाऊ लागल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय. बांधकाम स्थळी वारंवार स्फोटकांच्या सहाय्याने ब्लास्टिंग करण्यात येत असून त्यामुळे भूकंपासारखे तीव्र कंप निर्माण होत आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. या संदर्भात BMCR नॉर्थ विभाग, दहिसर पोलीस स्टेशन तसेच मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय येथे स्थानिक रहिवाशांकडून लेखी तक्रारी केल्या. तसेच स्थानिक जनतेकडून आमदार प्रकाश सुर्वे यांना देखील लेखी तक्रार दिली असून स्फोट घडवून आणणाऱ्या कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन सुर्वे यांनी दिलंय. या संदर्भात आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी पाहूयात. माझ्यासोबत आमदार प्रकाशदादा सुर्वे आहेत, जे मागाठाण्याचे दादा. आज पहिल्या लोकांची देणगी झाली, काय सांगाल त्याबद्दल? हा फार चांगला दिवस आहे. 19 लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे. त्या निमित्ताने माझ्या विभागात वेगवेगळे कार्यक्रम झाले. आज मी 3 दिवस प्रकाशबाईच्या वाड्यामध्ये तिथे गेलो होतो. तिथे सुद्धा त्यांनी जयंतीचा खूप मोठा उत्सव साजरा केला होता. त्यांची विनंती होती की त्यांना पुतळा बसवून द्यायचा आणि त्या नामकरण ते सुद्धा दोन्ही कामं त्यांना करून दिली आहेत. त्यामुळे आज त्यांच्यामध्ये खूप उत्साहाचं वातावरण होतं. त्याच्यानंतर ते गेल्यानंतर मला त्यांनी निर्देशन सांगितलं की इथे बरेच विद्यार्थी जे राहतात ते खूप बरेच विद्यार्थी आहेत आणि त्यांना अभ्यासिका नाही, घरी छोटे मोबाईल खात्यामध्ये लाईटसुद्धा कधी कधी नसते. त्यामुळे त्यांना अभ्यासिका बांधून मिळाले होते. 19 लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ते सुद्धा मी मंजूर केले. त्याचं सुद्धा आज भूमिपूजन करून घेतलं आहे. दादा काय सांगाल, एक खूप कंप्लेंट्स आले की दहिसरच्या त्या चित्राच्या बाजूला जे काम चालू आहे, प्लास्टिक होते, तर स्थानिक लोकांना खूप त्रास होतो. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? तिथे मी गेले असताना ती सर्व लोक मला तिकडे भेटायला आले. मधुवन सोसायटीचे आले, त्याच्यानंतर नियुक्त सोसायटी, तीनच्या सोसायटीचे लोक भेटायला आले. मोठे मोठे बिल्डिंग आहेत आणि त्यांनी कंप्लेंट्स केली की इथं ब्लास्टिंग होती. मुंबईमध्ये मला वाटतं ब्लास्टिंगला परमिशन्स नाही आहेत आणि असले तर ते टायमिंग बघत असतो. त्या टायमिंगमध्ये की रात्री तर नाहीच केली पाहिजे. बाजूला वन खातं आहे, वन्य जीवनाला त्रास होतो, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो, महिलांना त्रास होतो. आणि ब्लास्टिंगचा एवढा मोठा प्रखर आवाज आहे की त्यांनी बिल्डिंगला तडे गेले. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. उद्या बिल्डिंग पडली, पावसाळा येतोय, काय झालं तर प्रत्येक कुटुंब मृत्युमुखी पडतील. याची दक्षता घेऊन त्याच्यावर अशा कॉन्ट्रॅक्टवर कारवाई व्हावी ही माझी शासनाला विनंती. आता सोसायटीने सगळ्यांना लेटर दिले, BMC असेल, CM ते तुमच्याकडे आले, तुम्ही कशा प्रकारे पुढे कारवाई करा? त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सर्व पत्रव्यवहार केले आहे. आज त्यांच्या त्या पत्रव्यवहाराला कोणी दाद दिली नाही म्हणून त्यांनी मला तिथे बोलवलं. आता मी याच्या बाबतीत सर्व संबंधित खात्याशी, जसं पोल्युशन खातं आहे, संबंधित खात्याशी त्यांना भेटून त्याच्याकडे कारवाई करायला हवी आणि ज्या बिल्डिंगला तडे गेले त्याचा रिपोर्ट द्यावा अशी विनंती आहे. हे होते मागाठाण्याचे आमदार प्रकाशदादा सुर्वे, कॅमेरामॅन प्रशांत किरण.